हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण या कथेची पुढील स्टोरी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आजचा शिवाचा शो संपताच समिधा आणि मानसी दोघीही आशुतोषला भेटायला त्या कॅफेमध्ये निघायचं म्हणून बाहेर स्कूटीवर येतात. तोपर्यंत तिच्या फोनवर नोटिफिकेशन येतं. तो आशुतोषचा मेसेज होता. मी कॅफेमध्ये पोहोचलो आहे, वेटिंग. ओके, वी आर ऑन दी वे. समिधाने रिप्लाय केलं आणि हेल्मेट घालून स्कूटीवर बसली. मानसी तिच्या मागे बसताच दोघीही त्या कॅफेमध्ये जायला निघाल्या. कॅफेसमोर स्कूटी पार्क केली आणि उतरल्या. नंतरही एक अनामिक भीती दोघींच्या मनात वाटत होती. समिधा म्हणते, ऐक ना, तू आधी जातेस का? मी नंतर येते. तू मला खुणव, मी लगेचच येते. मानसी, नाही मानसी, असं काही एक करणार नाही आहेस. आपण ठरवलं ना, जे आहे ते होईल. दोघींनी फेस करायचं. तू माझ्यासोबत चालायचं आहेस. चल बरं. बरं म्हणत तिचा हात पकडून समिधा तिला कॅफेमध्ये घेऊन आली. तो समोर टेबलवर बसलेला. त्याला दोघीसोबत आल्यात हे पाहताच बरोबर नाही वाटलं. तसा तो जागेवरच उठून उभा राहिला. मानसी, एकटी यायचं ना, तर ही त्या समिधाला का घेऊन आली असेल? मनात प्रश्न होता, पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तो खोटं स्माईल घेत जागेवर उभा होता. आणि मानसीला आता कुठेतरी गडप व्हावं असं तिला वाटत होतं. समिधा तिला ओढत होती. ती मात्र पुढे जायलाच तयार होत नव्हती. अगं चल ना. तोच काय सगळेच आजूबाजूचे पाहत आहेत आपल्याकडे. समिधा खूप हळू म्हणाली. मला खूप भीती वाटते त्याच्यासमोर जाण्याची. ती तशातच खूप हळू आवाजात समिधाला म्हणत होती. मानसी, अगं मी आहे ना, तो काय खाणार आहे का तुला? चल म्हणत जबरदस्तीने तिला तेथून घेऊन आली. हाय आशुतोष, समिधा त्याला म्हणाली. ओ हाय मानसी. हाय समिधा म्हणत त्याने मानसीला समिधा समजत हाय केलं. बस ना. समिधा मानसीला म्हणा, आता कसा आहे तुमचा हात? आशुतोष, ठीक आहे. ती खाली पाहत म्हणाली. आशुतोष, एक प्रॉब्लेम झालाय. त्या दिवशीपासून जरा एक मॅटर झाले, तर तेच क्लिअर करायला मी हिला घेऊन आले आहे. तुला वाटलं असेल ही अशी सोबत कशी कोणाला घेऊन आली. समिधा सांगायला सुरुवात केली. काय झालंय मानसी, मला कळेल का? आशुतोष चिंतित होऊन म्हणाला. हो, तर पहिली गोष्ट, मी मानसी नाही आहे. समिधा, काय? तुला आता मजाक करायचा मूड आहे का? आय एम सिरियस. अगं हो, एक मिनट. तूच तर भेटलीस ना मला समिधा म्हणून त्या दिवशी. मग आता असं का म्हणत आहेस? आशुतोष, हो, ते चुकलं जरा. ॲक्च्युली मी समिधा आहे आणि मी ही मानसी आहे. तू त्या दिवशीही मला भेटलास आणि आवाज तसा तर तुझ्या लक्षात आलेला हो ना? हो, कारण ते खरंच होतं. कारण मी मानसी म्हणून भेटले होते तुला. पण मी समिधा आहे. समिधा, अगं पण का? एक मिनिट, असं करायचं काय कारण होतं? पण तुम्ही असं कसं एखाद्याच्या भावनांशी खेळू शकता यार? आशुतोष थोडा चिडतच म्हणाला. आम्ही काही कोणाच्या भावनांशी खेळलो नाही आहे मिस्टर आशुतोष. असं असतं तर आज इथं सांगायला आलोच नसतो. समिधा म्हणते. आता काय उपयोग आहे ना? तुमच्या अशा वागण्यामुळे मला किती हर्ट झालं असेल याचा विचार केला तुम्ही? आशुतोष म्हणतो. तू काही कुकुलं बाळ नाही आहेस हा? तू काय कमी वाटतोस का? तुला डायरेक्ट आवाजावरून काय कोणी आवडलं तुला? एखाद्याचा आवाज चांगला आहे म्हणून तू ती सुंदर आहेस असा ग्रह करून घेतलास. तू लगेच लव यू बोलायची घाई तुझी. ही कोणाची चूक आहे? आम्हाला तर माहीत नव्हतं ना की तू इतका पुढचा विचार करशील. समिधा, एक मिनिट, मी आहे हा असाच आहे. हा मानसी. सॉरी समिधा, मनात येतं ते पटकन बोलून रिकामा होतो. पण म्हणून तुम्ही? आणि ही तर गप्पच आहे. त्या दिवशी ही भेटली होती तेव्हा तरी खरं बोलायचं, तर खुशाल खोटं बोलली. म्हणजे नंबर नक्की कोणाचा दिला होतास तू मला? हिचा का तुझा? आता तरी बोलणार आहेस का? जिने बोलायला हवं ती तर खुशाल गप्प आहे. जणू चाललंय ते चालू दे, काही फरक पडत नाहीये हिला. आशुतोष मानसीला गप्प पाहून बोलू लागला. अरे तिला श्वास तर घेऊ दे आणि तिला काही बोलू नकोस हां. मी बोलते ना, तो माझा नंबर होता. समिधा, ओ गॉड, म्हणजे मी तुला म्हणालो तर? मग
सांगायला झालं काय होतं तुम्हाला तेव्हाच? तोंड शिवलं होतं का की हे असं झालंय? आशुतोष, ओ मिस्टर. त्यानंतरही आम्ही बऱ्याचदा कॉल करत होतो, पण उचलत होता तो निशांत. आणि त्या दिवशीही ती तुला सांगायचा प्रयत्न करत होती, पण ऐकून घ्यायचं नाही. त्याला कोण काय करणार? समिधा, का केलं असं? मला उत्तर हवंय, तेही हिच्याकडून, की हिने असं का केलं? मी भेटायला आलो होतो तर हिने तुला का पाठवलं? का? आय वॉन्ट रिझन. म्हणजे एवढं झालं नसतं. हॅलो मिस मानसी, तुम्हाला ऐकायला येते का? कमाल आहे यार हिची. दगडावर डोकं फोडून घेतोय मी. मला तर असं वाटते आता. आशुतोष चिडचिड करत बोलत होता. एक मिनिट आशुतोष. मानसी, आर यू ओके? समिधा मानसीकडे पाहत म्हणाली, कारण ती एकदमच शांत झालेली. शब्दांची जुळवाजुळव होतच नव्हती आणि तिचे डोळे भरून आले होते. ती तिच्याकडे पाहत म्हणाली आणि तिच्या डोळ्यातून पाणीच बाहेर पडलं. मानसी, हे बघ डिअर, मी आहे तुझ्यासोबत. तू जे काही आहे ते बोल. त्यांना कळू दे ना, फक्त आपली चूक नाहीये. समिधा तिला समजावत म्हणाली. आय नो. आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मानसी खालीच पाहिली. त्यावर आशुतोष म्हणतो, सॉरी काय? मला कारण हवंय असं करण्यापाठीमागचं. अरे, ही रडते का लगेचच यार? नाटकं सुरू केले लगेचच. रडलं की झालं असं वाटतं का तुला? अगं बाई बोल आता, माझा वेळ फुकट जातोय. आशुतोष, अहो आशुतोष सांगते ती, जरा धीराने घ्या. समिधा मध्येच म्हणाली, हो मी बोलले असं कारण माझा प्रॉब्लेम आहे. मी नाही शेअर करू शकत कोणासोबत. ओके? कसला प्रॉब्लेम मॅम? त्यामुळे मी का सफर करायचं? आशुतोष, एक मिनिट आशुतोष, आता अति होतंय हां हे. ती सांगते ना, तिचा हा असा कलर म्हणून शक्यतो ती नाही मिसळत कोणात. तिचा स्वभाव असा आहे. आता त्याला काय करणार? म्हणून तिने मला पाठवलं त्या दिवशी. आम्हाला कुठं माहीत होतं की तुम्ही हारतुरे घेऊन घोड्यावरून आला आहात ते. समिधा म्हणते, नीट बोल हां तू समिधा. इकडे आता आशुतोष समिधाशी बोलत असतो की माझ्याशी नीट बोल. नीटच बोलते मी, यापेक्षा चांगलं बोलता येत नाही मला. ती घेईल ऐकून, पण मी नाही घेणार. आता समिधा इथे आशुतोषला म्हणाली आहे, काय यार, तुम्ही ना माझा सगळा मूडच घालवला. मला ना इंटरेस्टच नाही आहे इथे थांबण्यात, म्हणे कलरमुळे. आणि जे मी बोललो ना फोनवर, प्लीज तुम्ही विसरा, तुम्ही दोघीही. मीच काय, कोण मुलगा अशा मुलीशी लग्न करेल जी कलरने आहेच पण मनानेही, जिच्यात कसलाही कॉन्फिडन्स नाही, जी स्वतःची बाजू मांडू शकत नाही. माझी चॉईस अशी तर मुळीच नाही. असो, मी निघतोय. आशुतोष उठायला पाहणार एवढ्यात, एक मिनिट, तुम्हाला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे तर तुम्ही असं बोलू नाही शकत हां. आणि हो, मला न पाहताच क्षणी तुम्हाला पाहून तुमच्याबद्दल काही वाटत होतं, पण आता नाही. तुम्ही फक्त दिसायलाच आहात, पण मनाने कुठे चांगले आहात. तेच नसेल तर काही अर्थ नाही तुमच्या दिसण्याला. मिस्टर आशुतोष, समिधाने नेमकंच बोलली. त्यावर आशुतोष आता समिधाला म्हणतो की ओ माझं सोडा, हा तुम्ही समिधा. तुमच्या मैत्रिणीला जास्त गरज आहे तुमच्या मदतीची. तिलाच पहा काय, म्हणे लोकांच्यात मिसळायची भीती वाटते. सच होपलेस थिंग मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. तो बडबड करत होता आणि इतका वेळ त्यांचं ते बोलणं ऐकून एका क्षणाला मानसी चांगलीच चिडली. एक मिनिट मिस्टर आशुतोष, हो मी आहे अशी, पण याला काही गोष्टी जबाबदार होत्या माझ्या भूतकाळात. या कलरसाठी कित्येकदा मला कमीपणा घ्यावा लागलाय. कित्येकदा मला खेळायलाच घेतलं जात नसायचं सोबत. माझ्यासोबत खेळूही नका असं सांगायचा तो एक मुलगा, आणि त्याचं ऐकून प्रत्येकजण तसंच वागत होता. माझ्या मनाला त्यावेळी काय यातना झाल्या असतील याचा विचार नसेलच तुम्हाला. वर्षभरानंतर तो मुलगा नव्हता, पण वागणूक देणारे तसेच होते. सतत तुम्हाला तुमच्यात कमीच आहे असं दाखवलं जात असेल तर कसा बिल्ड होणार होता माझा कॉन्फिडन्स? मलाही वाटतं अगदी ताठमानेने वागावं, तुमच्यासारखं आत्मविश्वासाने वावरावं, पण तुमच्यातलेच काही लोक सतत दाखवून देतात की आमचा कलर डाऊन आहे तर आम्हीही डाऊन आहोत. अशा वेळेस काय करायचं आम्ही?
कित्येक दिवस मी एकटीच असायचे. घरात आजीकडूनही तीच वागणूक मिळायची. मग दूर असणाऱ्या तळ्यावर जाऊन एकटीच बसायचे. एक दिवस नशिबानेही समिधा मैत्रीण म्हणून मिळाली. हो, मी तिथेच अडकले. चुकलं माझं, पण बाहेर यायचं तर वाटच मिळत नव्हती ना. मानसी बोलत होती, पण सोबत तिच्या डोळ्यातून पाणीही पडत होतं. मानसी, कशाला त्याला सांगत बसतेस? चल, निघू आपण इथून. ज्याचं मन चांगलं आहे तो आधी समोरचा माणूस कसा आहे ते जाणून घेतो आणि मग निर्णय घेतो. उलटं मिस्टर, तुम्ही जगातल्या सर्वात सुंदर मुलीला मुकलात. कमाल वाटते मला या माणसाची. बिझनेस कसा चालवतो हा काय माहिती. प्रत्येक गोष्टीत घाई करत असेल तर. समिधा जाता जाता ही त्याला टोमणा मारून तिला घेऊन निघून गेली आणि आशुतोष थोडा गडबडला. आजूबाजूला लक्ष गेलं तर सगळेच त्याच्याकडे पाहत होते. तो पटकन तिथून बाहेर आला. पाहतो तर मानसी समिधाच्या गळ्यात पडून रडत होती. मगाशी तिचं रडणं नाटक वाटणारा तो आता त्याला तिला असं पाहणंही नको वाटत होतं. 2 मिनिट तो दोघींकडे पाहून तो पटकन कारमध्ये येऊन बसला. अंकल, प्लीज घरी घ्या म्हणत त्याने डोळे झाकून सीटवर डोकं ठेवलं. ही ती मानसी आहे, नंदू काकांची, बाबांच्या मित्राची. भूतकाळात जे घडलेलं ते आपोआपच त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं आणि त्याच्या आजीचा आवाजही. आशू, ए आशू, इकडे ये बाळ, माझं शहाणं बाळ ते. मंदिरात चालले, मी येतोस? हो आजी. चल आपण मंदिरात जाऊ. तिथे खूप सारी मुलं आहेत खेळायला. पण हो, ती नंदू काकाची मुलगी आहे ना, त्या मुलीसोबत खेळत जाऊ नकोस. इतकी मुलं मुली आहेत. माझं ऐकत जा. हे बघ, तू किती गोरापान. जर जेव्हा तू मोठा होशील तुझी होणारी बायको गोरीच असेल, ती तिच्यासारखी नको काळी कुठली. आजी, हो आजी, तू सांगशील तसंच वागेन मी. आता बघ, आता तिथे गेल्यावरही चिडवेन मी तिला आणि माझंच ऐकतील माझेच मित्र. आशुतोष अजाणतेपणी आजी सांगेल तसंच बोलत होता. हो, आता कसं बोललास? चल. चांगलं म्हणत होते तिच्याशी आधीच लग्न ठरवू नकोस. पण ऐकाल तर शपथ. जन्माला आल्यावर आधी बघ ती काळी आहे की गोरी आहे ते. पुन्हा आमचा सगळाच वंश खराब करायची. पण मी असेपर्यंत तरी हे होऊच देणार नाही. आजी काहीतरी पुटपुटत होती, पण ते मात्र त्याच्या समजण्याच्या बाहेर होतं. आजीचं नेहमीचं सांगणं आईला माहीत नव्हतं, कारण ती गेले कित्येक दिवस अंथरुणाला खिळलेली होती. त्याचे बाबा शहरात बिझनेसच्या निमित्ताने राहते आणि आई आजारी म्हणून तिच्यासोबत आशुतोष आणि आजीला गावीच ठेवलेलं. तिला माहीत नाही तोपर्यंत आशुतोष तिला चिडवत राहिला आणि जेव्हा आईला कळालं तेव्हा तिने चांगलीच कान उघडणी केली. आशू, मी काय ऐकते हे? का त्या नंदू भाऊजींच्या मुलीला त्रास देतोस? असं करू नये बाळा. पण आई, आजी मोठी आहे ना, ती चांगलंच सांगेन. आणि ती काळी मला खरंच नाही आवडत, आशुतोष म्हणाला. हो, आजी मोठी आहे आपली, पण ती म्हणेल ती प्रत्येक गोष्टी बरोबर असं नाही ना होत. आणि तुला आवड आणि नावड काय कळते या वयात? त्यांचं ऐकून कधीही कोणाला वर्णावरून हिणवू नकोस आशू. तुला देवाकडून हा गोरा कलर मिळाला म्हणजे बाकीच्यांना हिणवण्याचा अधिकार नाही. तुला देवानं इतकं सुंदर बनवलं तर ते फक्त दिसण्यासाठी नव्हे, तर ते कृतीतूनही दिसू दे, आणि तरच तू सुंदर आहेस असं म्हणता येईल. नाहीतर काहीच उपयोग होणार नाही त्या बाह्य सौंदर्याचा. आणि असंच वागायचं असेल तर बोलू नकोस बरं माझ्याशी, आई म्हणते. आई, तू नको असं चिडूस. ती सांगेल तसं वागायचं. मला नाही माहीत ती असं का सांगते. आशू, प्रॉमिस कर मला, असं कोणाला हिणवणार नाहीस. मोठा झाल्यावर तुला कळेल तिने असं का सांगितलं होतं. पण आत्ता मला प्रॉमिस कर. आई, हो प्रॉमिस. मग आता सांग ना, ती का असं म्हणते? आशू, आता सांगून तुला कळणार नाही का? आता फक्त एवढंच लक्षात ठेव, दुसऱ्यांना दुखवणं म्हणजे पाप आहे बाळ. आणि देव बनवताना तर सगळ्यांनाच चांगलं बनवतो आशुतोष. त्याचा रंग, अपंगत्व किंवा एखाद्या व्यंग जरी असलं तरी सोबत त्या व्यक्तीला तिची स्पेशालिटी पण देतो. ती पाहायला, शिकवायला आणि तसं
कर्ण तुला जमत असेल तर तू सुंदर आहेस असं म्हणता येईल. आई, हो आई, आशू म्हणतो. आता जेव्हा तिला भेटशील तेव्हा तिला सॉरी म्हणायचं बस, नाहीतर मी कधीच तुला माफ नाही करणार. हा आशू, त्याची आई म्हणाली आणि त्यानेही होकार भरला. पण त्याची सतत आजारी आजारी असणारी ती आई त्याचं 2 दिवसात गेली आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी आजीला आणि आशुतोषला तिकडे घेऊन गेले. बिझनेस शहरात असल्याने ते सगळेच इकडं पुण्यात येऊन राहिले. त्यांच्या बाबांनीही एक मुलगाच असणाऱ्या विधवेशी दुसरं लग्न केलं आणि आता आजी, बाबा, सावत्र आई आणि सावत्र भाऊ निशांत यासोबत तो पुण्यात राहत होता. कित्येक वर्ष झाली या गोष्टीला आणि मानसी अशा प्रकारे समोर यावी आणि तिच्या डोळ्यात असणारं पाणी त्याला तोच जबाबदार आहे हे पाहून त्यालाच भयंकर गिल्ट वाटलं. मी तर विसरूनही गेलो, पण ती तिच्या बाबत काय केलं त्यासाठी. माझी आई सॉरी म्हणाली आणि तेही राहूनच गेलं आणि ती मात्र अजूनही त्याचा त्रास करून घेते. तिच्या बालमनावर परिणाम करायला कुठेतरी मीच कारणीभूत आहे. आज इतक्या वर्षांनी तिला असं समोर पाहून घडलेलं सगळंच आशुतोषच्या डोळ्यासमोर येत होतं आणि त्या आईचीही आठवण येऊ लागली. मानसी, खरंच किती गोड आवाज आहे तिचा. देवाने तिचा कलर असा दिला म्हणून गोड आवाज दिलाय. बहुतेक आई बरोबरच म्हणत होती. तिच्याशी ना कधी बोललो होतो ना तिचा स्वभाव जाणून घेतला होता. उगाच आजी सांगते म्हणून तिचं ऐकून तिला त्रास दिला. कुठेतरी मीच कारणीभूत आहे याला आणि मला तिला सॉरी म्हणायचे. काय करू मी आता? म्हणजे हे गिल्ट तरी जाईल. तर आता आई तीही माफ करणार नाही. जर मी आता माझं कर्तव्य पूर्ण केलं नाही तर कदाचित देवानेच मला ही संधी दिली आहे. काही नाही, निदान तिचा गेलेला कॉन्फिडन्स मी नक्कीच मिळवायला मदत करू शकतो. बस आता मी हे करणार, भलेही हो म्हणत त्याने फोन काढला आणि समिधाच्या फोनवर फोन करणार एवढ्यात स्वतःलाच रोखले. नको, आत्ताच इतक्यात एवढे सगळं झाले. मी स्वतः तिला जाऊन उद्या भेटणार आणि माफी मागणार. हे मला करायलाच हवं माझ्या स्वतःसाठी, म्हणजे तरी गिल्ट कमी होईल. मला काहीतरी भयंकर गुन्हा घडल्यासारखं वाटते. त्या समिताचा चेहरा पाहून मी तिला लव्ह यू म्हणालो. काय विचार केला असेल तिने, पण आता ती समिता ही नको वाटते. पण हो, मला मानसीशी मैत्री करायला आवडेल. मैत्री करूनच तिच्या मनातला गेलेला कॉन्फिडन्स तर पुन्हा जागृत करता येईल. आय थिंक हाच योग्य मार्ग आहे. पण आता एवढं झाल्यावर ती माझ्यासमोर तर येईल का? मला तिची माफी मिळवायची आहे, पण ती माफ करेल का? मला काहीतरी करायला हवंच, पण काय? यस, आई म्हणायची, देवाने सर्वांनाच खास बनवलेलं असतं. म्हणजे प्रत्येकालाच तू स्पेशल आहेस असं कोणी जाणीव करून देत असेल तर ते आवडतंच. तिलाही नक्कीच आवडेल आणि मी इथून पुढे ती किती स्पेशल आहे याची जाणीव तिला करून देणार. एक मित्र म्हणून तो स्वतःच्या मनाशी ठरवत होता. एवढ्यात ड्रायव्हरने घर आल्याचं सांगितलं. तो घरात आला तसा त्याला अडवत निशांत समोर आला. ब्रो, आलास? काय झालं? निशांत एक्सायटेड होता खूप. म्हणाला, निशांत प्लीज, आता मला मूड नाही आहे. मी बोलतो नंतर म्हणत तो वर जायला निघाला. निशांतलाही लक्षात आलं काहीतरी नक्कीच बिनसलंय, पण नंतर तो स्वतःहून सांगेल हे त्याला माहीत होतं. एवढ्यात आशुतोषला आजीने हाक मारली. आशू इकडे. काय झालंय? मला समजलं कोणाला तरी भेटायला गेला होतास ना? कोण आहे? कशी आहे? मला कधी भेटवत आहेस? आजी, कोणाला नाही भेटलो आजी. अगं मीटिंग होती. तो मीटिंग? मला वाटलं कोणाला मुलीला भेटायला गेला होतास की काय. आजी, कोणा मुलीला नाही गेलो भेटायला, मीटिंग होती ऑफिसची. तू नीट ऐकलं नशील आशू. अरे, निशू म्हणाला मला. तसं त्याने निशांतकडे एकदा रागाने पाहिलं. तसं निशांतने जीभ बाहेर काढत नजर चुकवली. बरं आजी, मी थकलोय, मी जातो माझ्या रूममध्ये. शिव, बरं. मला पण दाखवायची हा आधी मुलगी. सांगून ठेवते, तुझ्यासारखी गोरीच असायला हवी. तुझं लग्न झाल्याशिवाय हलणार नाही मी इथून. म्हणूनच देवाला एवढं आयुष्य मागतीये मी. त्याच्या चेहऱ्यावर ती म्हणत होती. हो आजी, कळालं. जाऊ का आता मी? शिव, हो जा. तिने म्हणताच तो वर जाता तुला बघतोस नंतर असं समिधाला इशारा करून गेला.